जय श्री राम। भारत माता की। छत्रपति शिवाजी महाराज की। जय भवानी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या या महायुतीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार फेरीच्या प्रचार दौऱ्याच्या अंतिम क्षणाच्या जाहीर सभेला उपस्थित असणारे या महायुतीचे शिल्पकार माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, संजयजी केळकर साहेब, विनयजी सहस्रबुद्धे, रवींद्र फाटक, निरंजन डावखरे, जयप्रकाश ठाकूर, आनंद परांजपे, अभिजित पानसे, अविनाश जाधव, भास्कर वाघमारे, रवींद्र मोरे, स्नेहा पाटील, वनिता गोतपगार, समीरा भारती, हेमंत पवार, विलास साठे, सचिन पाटील, मनोहर सुखदरे, मनोहर डुमरे, सूरज दळवी, गुलाबचंद दुबे, मीनाक्षी शिंदे, मिलिंद पाटणकर आणि एखादा काही राहिले असतील तर माफी असावी। गेले 10 ते 15 दिवस तुम्ही सर्वजण प्रचंड उन्हामध्ये सुद्धा माझा प्रचार करत आहात। मी काही भाषण करणार नाही, मी आपणास एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। देवेंद्रजींना भिवंडी येथे सुद्धा पुढील मेळाव्याकरता जायचंय, त्यामुळे माझी सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की माझं नाव जाहीर झाल्यापासून आपण दिवस रात्र मेहनत घेत आहात। आपण गाळलेला घाम, आपण आटवलेलं रक्त याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची मी खात्री देतो। फक्त तुमच्याकडून एक वचन द्या की उरलेले काही तास आपण माझ्यासाठी नव्हे, ते या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आणि ज्यांच्या करिश्म्यावर आपण ही निवडणूक आत्मविश्वासाने लढत आहोत, ते भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी उरलेल्या तासाचं जीवाचं रान करील। आपण सगळेच राजकीय पार्श्वभूमी असलेले आहात, त्यामुळे आपल्याला माहितच आहे जरी प्रचार संपला तरी आपले कार्यकर्ते धनुष्यबाण शेवटच्या क्षणापर्यंत लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। त्यामुळे तुम्हाला मला मार्गदर्शन करण्याची गरज नाही, परंतु आपण ज्या मेहनतीने काम करत आहात आणि ज्या मेहनतीने या 10 ते 12 दिवसामध्ये या 6 विधानसभामध्ये मला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। 6 विधानसभामध्ये शिवसेना भाजपचे आमदार आहेत आणि मला वाटतं राज्यातील हा एकमेव लोकसभा मतदारसंघ असेल की ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचे सर्व आमदार आहेत। त्यामुळे आपला विजय पक्का आहे, परंतु गाफील न राहता आपण सर्वजण काम कराल आणि माझ्याकडून पुढील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण माझ्यासाठी काम केलं याची कधीही आपल्याला लाज वाटणार नाही, अशा पद्धतीचं काम मी नक्कीच करेल। एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।